पुढची एक महत्त्वाची बातमी आहे ती कुणाल कामरा यांच्या संदर्भातील कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनात दाखल झालाय। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक सुरू आहे। कॉमेडियन कुणाल कामरा सुनावणीसाठी विधिमंडळामध्ये दाखल झालाय। ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत। कुणाल कामरा कॉमेडियन आहे आणि तो सुनावणीसाठी हजर झालाय। विधिमंडळामध्ये हक्कभंग समितीची बैठक सुरू आहे। या बैठकीमध्ये सुनावणीसाठी कामरा हजर झालाय। या बैठकीला शिवसेना नेत्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या देखील आता उपस्थित राहणार आहे। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक सुरू आहे आणि या ठिकाणी सुनावणी होणार आहे आणि या सुनावणीसाठीच कॉमेडियन कुणाल कामरा आता विधिमंडळामध्ये दाखल झालाय। या बैठकीला सुषमा अंधारे या देखील उपस्थित राहणार आहेत। विधिमंडळामध्ये ही सुनावणी होणार असून या सुनावणीसाठी कुणाल कामरा आता विधिमंडळात दाखल झालाय। सुषमा अंधारे हे दोघं जण देखील आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। जर आपण बघतोय की कॉमेडियन कुणाल कामरा विधान भवनामध्ये दाखल झाला आहे। विधान भवनामध्ये सुनावणी होणार आहे। या सुनावणीसाठी कुणाल कामरा दाखल झालाय। विधिमंडळ हक्कभंग समितीची बैठक आता सुरू आहे। या सुनावणी या ठिकाणी होणार असून यासाठी कुणाल कामरा हजर झालाय। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी आपल्या बरोबर आहे। नेमकी कशासाठी कुणाल कामरा दाखल झालाय, नेमकी काय प्रकरण आहे? नक्कीच एकनाथ शिंदे यांच्यावर केलेली टीका होती आणि या टीकेच्या सगळ्या संदर्भामध्ये कुणाल कामरा यांना हक्कभंगाची नोटीस आहे ती पाठवण्यात आली होती आणि त्यानंतरून आज कुणाल कामरा आहेत ते हक्कभंग कमिटीच्या समोर आहे ते दाखल झालेले आहेत। कुणाल कामरांबरोबर सुषमा अंधारे यांनी देखील या सगळ्या संदर्भामध्ये आहे तर टीका केलेल्या पाहायला मिळत होत्या आणि यानंतरून ह्या दोघांना देखील आहे ते हक्कभंग समिती आहे विधान परिषदेची यांनी खरं तर ही नोटीस पाठवली होती आणि आज हे दोघे जण आपल्या वकिलांसोबत आहे ते विधिमंडळामध्ये दाखल झालेले आहेत। त्यामुळे आता कुणाल कामरा असतील आणि सुषमा अंधारे यांच्यावर नेमकी आता हक्कभंग समितीकडून आहे नेमकी कोणती शिक्षा आहे ती सुनावली जाते यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर हे देखील पाहणं गरजेचं आहे। नक्कीच धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।